मित्राणि नमो नमः। अहमस्मि आशीष सैत्वालः। स्वागतं सम्प्रति भवन्तः सर्वेषां दशमीकक्षायाः अस्मिन् पाठ्यक्रमे। मित्रांनो नमस्कार। आज आपण युग्ममाला आपल्या पाठामध्ये जो 6 नंबरचा पाठ आहे युग्ममाला त्या संदर्भात आपण पाहणार आहोत। युग्म म्हणजे जोडी आणि त्याविषयीची असलेली माला म्हणजे एक ओळ आपण पाहणार आहोत। जसे माळा एका एका मोत्याने गुंफली जाते तसं या युग्मांची असलेली जोडी हे कुठे कुठे वापरले जातं त्याविषयी आपण बघणार आहोत। युग्म म्हणजे आपण जोडी पाहिलं, परंतु या कोणकोणत्या जोड्या आहेत त्या आपण बघू एकदा। संस्कृत साहित्यामध्ये अशा युग्मा ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत। जसं यथा तथा, यावत तावत, यत्र तत्र, असे जे काही अव्यय आहेत हे अव्यय जोड्याने येतात आणि ते प्रसिद्धही आहेत। उदाहरण द्यायचं झालं की तुमच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे, यथा राजा तथा प्रजा। ज्याप्रमाणे राजा त्याचप्रमाणे प्रजासुद्धा आचरण करत असते असा विषय आहे। शब्दयुग्मानां उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते। हे जे आहेत हे अव्यय, हे छंद, हे सगळे जे आहेत हे वाक्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम भाषेमध्ये करत असतात। याविषयी आपण बघूया। आता अव्यय म्हणजे काय, हे अव्यय जे आहेत हे अव्ययाची नेमकी व्याख्या काय आहे ते आपण बघूया मित्रांनो। सदृशं त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु वचनेषु च सर्वेषु यन्न वेति तदव्ययम्। मित्रांनो, सदृशं त्रिषु लिंगेषु, तिन्ही लिंगांमध्ये समान, सर्वासु च विभक्तिषु, सगळ्या विभक्तीमध्ये समान। विभक्ती किती आहेत? 7। संबोधन पकडून 8। वचनेषु च सर्वेषु, त्रिषु वचनेषु, एकवचनम द्विवचनम बहुवचनम। नाम सदृशम त्रिषु लिंगेषु, तिन्ही लिंगांमध्ये समान, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग, सर्वासु च विभक्तिषु, सगळ्या विभक्तीमध्ये समान, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन। वचनेषु च सर्वेषु त्रिषु वचनेषु यन्न वेति अर्थं भवति यत् न व्यति, नाम जे भिन्न होऊ शकत नाहीत, ज्याचा अव्यय होऊ शकत नाही, इति तद अव्ययम, त्याला अव्यय असं म्हणतात। सामान्य पौली भाषेमध्ये जीवनामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या अव्ययांचा उपयोग करत असतो। उदाहरणार्थ बघा, अपि म्हणजे सुद्धा, इव म्हणजे च, उच्चैः, एव, नूनम, पुरा म्हणजे पूर्वी, इतस्ततः इथून तिकडे, इकडून तिकडे, इदानीम म्हणजे आता, विना म्हणजे शिवाय, सहसा म्हणजे अचानक, वृथा म्हणजे व्यर्थ निरर्थक, शनैः म्हणजे हळू, इति म्हणजे असे, कदा म्हणजे केव्हा, कुतः म्हणजे कोठून, मा नको असा अर्थाने, यत म्हणजे की, श्वहा म्हणजे उद्या, बहिः म्हणजे बाहेर, ह्यः म्हणजे काल, कदापि म्हणजे कधीही नाही, किमर्थम कशासाठी, यत्र कुत्र, इथे बघा काही जोड्या दिली आहेत। आता यत्र कुत्र, यत्र हे अव्यय एकत्र येणार नाही, तर कुत्र या त्याच्या जोडीसोबत येईल म्हणून त्याला युग्म असं म्हटलं गेलं आहे। जेथे कुठे, अत्र तत्र येथे तेथे, संप्रती म्हणजे आता, यदा कदा म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत, यथा तथा जसे तसे, अशा प्रकारे या युग्ममालेमध्ये काही जोड्या आलेल्या आहेत आणि त्या जोड्यांचा सुद्धा प्रत्यक्ष सुभाषितामध्ये कसा वापर केला गेलेला आहे ते आपण इथे बघणार आहोत। चला तर मित्रांनो, युग्ममालाविषयी आपण बघूया। प्रत्येक सुभाषित हे एका वेगळ्या प्रकारच्या छंदामध्ये असतं। तर आधी आपण शिखरी नावाचा छंद आहे, शिखरणी, तो विषय बघणार आहोत। बघा, शिखरणी हा छंद आहे मित्रांनो। शिखरणी या छंदामध्ये हे लक्षात घ्या की प्रत्येक सुभाषित छंद हे यांनी बांधलेलं असतं। कोणत्या ना कोणत्या छंदात त्याचा समावेश होत असतो आणि हा जो तुम्हाला निळ्या रंगाचा चार्ट दिसतोय ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। बघा, याच्यामध्ये
यमाता राजभानसलगाः. हे जे गण आहेत, हे गण हे प्रत्यक्ष गण प्रत्येक सुभाषितामध्ये येत असतात. उदाहरणार्थ यगण पहा, यमाता, यमाता पहिले 3-3 अक्षर घ्यायचे आणि तो गण तयार करायचा. यमाता उभी रेष म्हणजे लघु आणि यस सारखा दिसतो आहे तो म्हणजे गुरु. एक लघु आहे आणि 2 गुरु आहेत. आधी लघु. यमाता पहिले 3 अक्षर घेतले, यमाता, मगणः मातारा, यमाता राजभानसलगाः. म्हणजे यगण, मगण, तगण, रगण, जगण, भगण, नगण आणि सगण अशा प्रकारे हे गण यांनी दिलेले आहेत. या गणांच्या बाहेर कोणतंच सुभाषित येत नाही किंवा प्रत्येक सुभाषिताची लक्षणं जी आहेत ते या गणांमध्येच दिलेले असतात. उदाहरणार्थ बघा, शिखरणी छंदातलं आपलं एक आहे सुभाषित. तर शिखरणी छंद कसा तयार होतो, कशा प्रकारे त्याची रचना असते. रसही रुद्रैश्चिन्ना यमनसलाभागः शिखरिणी. बघा, रसः नाम रस, जेवणातले रस किती आहेत तर 6. रुद्र किती आहेत तर 11. तर लक्षात राहण्यासाठी त्याचे लक्षण कसे केले आहेत. रसैहि रुद्रैश्चिन्ना, रस 6 आणि रुद्र किती आहेत तर 11. तर अशा प्रकारे 6व्या अक्षरावरती येते आणि 11 म्हणजे 17 अक्षर. एकूण पदांमध्ये शिखरी छंदामध्ये प्रत्येक पद जे आहे ते 17 वर्णांचं आहे. तर पहिले 6 वर्णावरती येते रसैहि आणि रुद्रैहि म्हणजे 11 रुद्र असतात. तर मग ते 11 म्हणजे पुन्हा तिथे येते आणि याचे लक्षणं काय आहे. रसैहि रुद्रैश्चिन्ना यमनसलभागः शिखरिणी है ना. यगण, मगण, नगण, सगण, भगण आणि लघु आणि गुरु अशा प्रकारे याची शिखरणी छंदातलं हे होत आहे. मित्रांनो, हे अभ्यासक्रमामध्ये जरी नसलं तरी आपण प्रत्येक सुभाषितामध्ये काही ना काही छंद जो आहे तो आपल्याला कसा ओळखायचा. आपल्या पाठ्यपुस्तकात आलेले वंशस्थ छंद, अनुष्टुप छंद, ज्या छंदाचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत, हे छंद कसे ओळखायचे हे थोडंसं आपण जाणून घेतलं तर आपल्याला पुढचंही सुभाषित ओळखणं सोपं जाईल आणि त्याची चाल विशेषतः लक्षात ठेवणं सोपं जाईल. कारण हे जे छंद आहेत या छंदांच्या लक्षणामध्येच त्याची चाल दिलेली असते. उदाहरणार्थ बघा, रसैहि रुद्रैश्चिन्ना यमनसलभागः शिखरिणी अशा प्रकारे. उदाहरणार्थ बघा दिलेलं आहे इथं. यदा किंचित् न्योहम द्वीप इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञोऽस्मीति भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित् किंचित् बुधजनसकाशादधिगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. अशा प्रकारे शिखरणी छंदाचा हा सगळा भाग आहे. चला तर प्रत्यक्ष मित्रांनो आपण सुभाषित बघूया. सुभाषित आधी वाचन करू. यदा किंचित किंचित न्यूहम द्वीप इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञोऽस्मीति भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. अशा प्रकारे त्या छंदांवरून प्रत्येक छंदांची चाल वेगळी आहे. त्यामुळे छंदांवरून आपल्याला लक्षात येईल. विभाग क्रमांक 3 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणार आहेत. सुभाषित पूर्ण करता पण येणार आहे आणि या पूर्ण करण्या सुभाषितामध्ये खाली अव्यय दिलेला असतो आणि अव्ययसुद्धा 4 रिकाम्या जागा असतात त्या पण आपल्याला येतात. तर आता मित्रांनो, या सुभाषित प्रत्येक सुभाषिताचा अव्यय असतो. याही सुभाषिताचा अव्यय आपण बघूया कसा अव्यय होतो ते. छंद आहे शिखरणी. निरीक्षकातून घेतलेलं हे उदाहरण आहे. बघा, यदा किंचित किंचित हे आहे. यदा किंचित किंचित अधिक अहम. यदा अहम किंचितज्ञः किंचितज्ञः अधिक अहम किंचितज्ञः तदा येतं तदा आलेलं आहे. बघा, जेव्हा तेव्हा अहम द्वीप इव मदान्धः समभवम. द्वीप इव मदान्धः समभवम तदा
मम मनः मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत. तर हे अभवत रूप कुठून आणलं? इथे बघा, सर्वज्ञः अधिक अस्मि अधिक इति अधिक अभवत अधिक अवलिप्तम जे आहे ते. मग कसं तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत. तदा तदा अहम तो वचवच संदर्भ आहे. यदा बुधजनसकाशात अवगतम. यदा बघा, यदा बुधजनसकाशात अवगतम किम अवगतम किंचित किंचित अवगतम, थोडं थोडंफार जाणलं असा अर्थ आहे. तदा मूर्खोस्मी इति ज्वरः मदो मे इव व्यपगतः. तदा नाम अहम, नंतर तदा अहम तेव्हा मी मूर्खः अस्मि इति ज्ञात्वा मे मदः ज्वरः इव व्यपगतः. चला तर मित्रांनो, या अन्वयानंतर आपण याचा अर्थ पाहूया. कशा प्रकारे याचा अर्थ होतो आहे या सुभाषिताचा. संधी आपण बघूया. सगळ्यात आधी किंचित ज्ञोहम किंचित अज्ञः अधिक अहम. दुसरा संधी इथं होतो आहे सर्वज्ञः अस्मि इति, है ना, सर्वज्ञः अधिक अस्मि अधिक इति अधिक अभवत अधिक अवलिप्तम. अशा प्रकारे संधी झाला. पुढचा संधी आहे बघा, किंचित किंचित अधिक बुधजन सकाशात अवगतम. आणि इथं संधी आहे पुढचा मूर्खः अस्मि इति, है ना, तो मूर्खः अधिक अस्मि अधिक इति. आता प्रत्यक्ष आपण याचा अर्थ पाहूया मित्रांनो. यदा किंचित किंचित अहम, अहम म्हणजे मी, यदा म्हणजे जेव्हा, किंचित किंचित थोडे थोडे जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, है ना, अवगतम म्हणजे मला समजलं, मला झालं, तेव्हा द्वीप इव. द्वीप म्हणजे काय? तर द्वीप म्हणजे हत्ती. हत्तीला द्वीप का म्हणतात? तर द्वाभ्याम पिबती इति, म्हणजे सोंड आणि तोंड या दोहा अवयवांनी तो पाणी पिण्याचं काम करत असतो. द्वीप प नामात्र प पिबती म्हणून द्वीप इव दोघांनी पाणी पिणारा असा जे म्हटलं आहे त्यांनी. द्वाभ्याम पिबती इति उपपद तत्पुरुष समास झालेला आहे म्हणून त्याला द्वीप असं म्हटलं आहे. द्वीप म्हणजे हत्ती. इव म्हणजे प्रमाणे. मदांधः मत्त अंधः इति, मी उन्मत्त झालो, उन्मत्ताने भरून गेलो. समभवम मी झालो आहे. जेव्हा, पहिली ओळ लक्षात घ्या, जेव्हा मला थोडेसे ज्ञान प्राप्त झाले. किंचित ज्ञो अहम, जेव्हा मला थोडेसे ज्ञान प्राप्त झाले. तदा अहम द्वीप इव मदांधः समभवम, तेव्हा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे मी गर्वाने अविचारी बनलो, मदांधः झालो. तदा त्यावेळेस, दुसरी ओळ बघा, सर्वज्ञो अस्मि इति, है ना, काय झालं आहे? तदा त्यावेळेस सर्वज्ञः अस्मि, मी सर्वज्ञ आहे, मला सर्व माहिती आहे. सर्वज्ञ नाम सर्वम जानाति इति उपपद तत्पुरुष समास आहे. मला सगळं काही माहिती आहे असा अर्थ. मी सगळं काही जाणणार आहे असा अर्थ. इति अभवत अवलिप्तम मम मनः, है ना, माझं मन जे आहे असं अवलिप्त झालं आहे, गर्वाने फुलून गेलं आहे, मलाच सगळं काही माहिती आहे असा अर्थ. तदा त्यावेळेस सर्वज्ञः अस्मि इति अभवत अवलिप्तम मम मनः. मम में अवयवनो अस्माकं न षष्ठी. मम मनः माझे मन, मन शब्द आहे, माझे मन अवलिप्त झालं, है ना, भरून गेलं. भरून गेलं कशाने? तर सर्वज्ञो अस्मि इति विचिंत्य, असा विचार करून, है ना, माझं मन हे गर्वाने फुलून गेलेलं आहे. तेव्हा मला सर्व काही ज्ञान झाले आहे अशा विचाराने माझे मन गर्विष्ठ बनले. तिसरी ओळ बघा, यदा किंचित किंचित बुध जन सकाशात
अवगतम. यदा ज्यावेळेस अहम मी किंचित किंचित थोडे थोडेफार बुधजन सकाशात अवगतम. बुधजन म्हणजे बुद्धिमान लोक, सकाशात म्हणजे जवळ राहून थोडे थोडे समजू लागले. यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अहम अवगतम. जेव्हा मी बुद्धिमान लोकांच्या संपर्कामध्ये आलो, बुद्धिमान लोकांच्या संपर्कामध्ये राहायला लागलो. बुधाहा जनाहा इति बुधजनाहा कर्मधारय समास इथे होतो. जेव्हा मी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात आलो, तदा यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा त्यावेळेस मी काय झालो, मूर्खोस्मीती. तेव्हा मला कळालं, अरे अहम मूर्खोस्मी, मी मूर्ख आहे. तर माझा जो मद होता, मदो मे व्यपगतः, मद मद म्हणजे गर्व, गर्व म्हणजे काय, कसं काय झाला तो, व्यपगतः माझा पूर्णपणे तो नाहीसा झाला. किंवा जेव्हा मी थोडं थोडं बुद्धिमान लोकांच्या संपर्कामध्ये आलो, बुद्धन सकाशात अवगतम, बुद्धिमंतांकडून मी जाणून घेतलं, समजून आलं, तदा त्यावेळेस मूर्खोस्मी इति मी मूर्ख आहे असा ज्वर, मम ज्वर ताप, मदो मे व्यपगतः माझा ताप असा, मद म्हणजे गर्विष्ठपणाचा जो मला ताप आलेला होता, या गर्विष्ठपणा जो माझ्या अंगी होता, तो ज्वर इव मदो मे व्यपगतः, ज्याप्रमाणे ताप निघून जावा है ना, गोळी घेतल्यावर जसं ताप निघून जातो, तशा प्रकारे माझी अवस्था झाली. बघा काय म्हणतोय, जेव्हा मला थोडे थोडे ज्ञान झाले होते, तेव्हा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे मी गर्वाने अविचारी बनलो. इव मदांतः समभवम. दुसरी ओळ बघा, तदा सर्वज्ञोस्मी इति अभवत अवलिप्तम मम मनः. तेव्हा मला सर्व काही ज्ञान झाले आहे अशा विचाराने माझे मन गर्विष्ठ बनले. तिसरी ओळ बघा, यदा किंचित किंचित बुद्धजन सकाशात अवगतम. जेव्हा शहाण्या माणसांच्या जवळ राहून, म्हणजे सज्जनांच्या जवळ राहून, विद्वान लोकांच्या जवळ राहून थोडे थोडे समजू लागले, थोडं थोडं म्हणजे किंचित किंचित मला कळू लागलं, तदा त्यावेळेस तेव्हा मी मूर्ख आहे असे समजून आल्याने ताप निघून जावा, त्याप्रमाणे माझा गर्व जो आहे तो मे व्यपगतः. इथे आता मे कसा आवडलाय, मम मे आवयो न अस्मकम न षष्टीमधला मे व्यपगतः, माझा गर्व जो आहे तो पार दूर निघून गेला. मित्रांनो, निधीशतकामध्ये असे भरपूर सुभाषित सांगितलेले आहेत भर्तृहरींनी. त्यांनी 3 शतकं लिहिलीत, एक शृंगार शतक, एक वैराग्य शतक आणि एक नीतिशतक. शतक म्हणजे 100 श्लोक त्यांनी रचलेले आहेत. अतिशय दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेलं हे पुस्तक आपण एकदा जरूर वाचलं पाहिजे. पुढच्या सुभाषिताकडे आपण वळूया. मित्रांनो बघा, पुढचं सुभाषित जे आहे हे वंशस्थ वृत्तातलं आहे. त्या पाठ्यपुस्तकामध्ये 1 नंबर सुभाषित जे आहे हे वंशस्थ वृत्तातलं आहे. हाही वृत्त आपण बघूया मित्रांनो. या छंदामध्ये, या वृत्तामध्ये छंद आणि वृत्त एकच आहे. 12 वर्ण होतात है ना, आणि 12 वर्णामध्ये हे वंशस्थ वृत्त जे आहे, वंशस्थ विलह असायला म्हटलं जातं. वंशस्थ हे सुद्धा त्याला म्हणतात. आपण बघू हे काय काय आहे, छंद कसा कसा होतो. तर याच्यामध्ये विशेषतः तुम्हाला एक चार्ट तो मी दिला होता, दाखवलेला आहे. तो चार्ट पुन्हा एकदा बघा. हा जो आहे यमाता राजभान सलगा, हा या सगळ्या वृत्तांवरती, या सगळ्या लक्षणांवरती हा छंद आवडून मिळावा. वदंती वंशस्थ विलम जतौ जरौ, वदंती वंशस्थ विलम जतौ जरौ. जत जत नाम जगणः तगणः, जगणः रगणः, जगणः तगणः जतौ जरौ है ना, जतौ आणि जगणः रगणः जरौ असे 2 गण आहेत. हे वंशस्थ वृत्त आहे. या वंशस्थ वृत्ताचं लक्षण आपण पाहिलं इथे. चला तर आपण प्रत्यक्षात सुभाषिताकडे वळूया. पहिलं सुभाषित तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असं आहे वंशस्थ वृत्तातलं. यथा चतुर्भिः कणकं परीक्षते निघर्षणश्छेदनतापताडनैः.
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. वृत्तचाणक्य शतकात घेतलेले हे सुभाषित. चला तर मित्रांनो, आपण या सुभाषिताचा अन्वय पाहूया. अन्वय पाहताना आपण एक लक्षात घेऊ. यथा आणि तथा या युग्म या सुभाषितामध्ये आलेले आहेत. यथा चतुर्भिः कणकं परीक्षते. कथम परीक्षते? छेदन, बघा काही गोष्टी आहेत. निघर्षण, छेदन, तापताडनैः इति. यथा कनकं निघर्षण, छेदन, ताप ताडनैः इति चतुर्भिः परीक्षते. तथा त्याप्रमाणे, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते. तथा पुरुषः अपि श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते. चला मित्रांनो, याचा अर्थ आणि आता आपण प्रत्येक सुभाषिताचा अर्थ पाहूया, संधी पाहूयात. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणश्छेदनतापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. अशा प्रकारे यथा तथा आलेला आहे. यथा तथा म्हणजे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हे अव्यय आलेलं आहे. बघा कनकम, बघा आता एक एक शब्द आपण बघूया. कनकम म्हणजे सोने. यथा चतुर्भिः ज्याप्रमाणे चौघांकडून कनकम, कनकम म्हणजे सोने, परीक्षते, परी अधिक एक धातू आलेला आहे कर्मणीचा, लटलकार प्रथम पुरुषस्य एक वचनम, सोने पारखले जाते, पारखणे असा अर्थ आहे, परीक्षा करण्याचा असा अर्थ आहे. कथम परीक्षते चतुर्भिः कनकम, चौघांकडून सोन्याची परीक्षा कशी केली जाते? तर निघर्षण, निघर्षण बघा वरते, निघर्षण, छेदन, तापताडनैः. निघर्षण म्हणजे काय? तर घर्षण करणे. निघर्षण म्हणजे काय? तर घर्षण करणे. कोणत्या दगडावरती? तर कसोटीच्या स्पेशल दगडावरती सोनं घासलं जातं. छेदन, छेदन म्हणजे त्याला कापलं जातं. ताडन, ताडन म्हणजे त्याला ठोकलं जातं. ताप म्हणजे उष्णता देऊन त्याला गरम केलं जातं. ताडनैः है ना. अशा प्रकारे कशा प्रकारे? तर निघर्षण कसोटीच्या दगडावर घासणे, त्यानंतर छेदन म्हणजे त्याला कापणं, ताडन म्हणजे त्याला ठोकणे, आणि उष्णता, ताप म्हणजे उष्णता देऊन त्याला गरम करणे. अशा या चौघांकडून चतुर्भिः है ना, निघर्षण, छेदन, ताप, ताडन, यथा चतुर्भिः कनकं परीक्षते है ना, ताडनैः, या सगळ्यांकडून जेव्हा सोन्याची परीक्षा केली जाते तदा त्याचप्रमाणे, याप्रमाणे परीक्षा केली जाते त्याप्रमाणे पुरुषः अपि परीक्षते. पुरुषाची सुद्धा परीक्षा घेतली जाते. बघा आपण पाहू आधी वरच्या निघर्षणाचा विषय. निघर्षण, छेदन, ताप, ताडनैः, त्या समास कसा होतो? निघर्षणम, छेदन, निघर्षणम च, छेदनम च, तापश्च, ताडनम च, तैः इतरेतर द्वंद्व समास. इयत्ता 9वी पदाचा समास आपला झालेला आहे. पुरुषः कथं परीक्षते? तो पुरुषः अपि चतुर्भिः परीक्षते. 4 लोकांकडून त्याची परीक्षा सुद्धा पुरुषांची घेतली जाते. कशी? श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. श्रुतभा काय आहे? तर श्रुतेन, श्रुतेन नाम विद्यया शिक्षणाने, शीलेन, शीलः, शील म्हणजे चारित्र असा अर्थ आहे, गुणेन म्हणजे गुणांनी, आणि कर्मणा म्हणजे कर्माने, त्याच्या कार्याने है ना. पुरुषः अपि कनकसदृशं परीक्षते है ना. पुरुषाची सुद्धा परीक्षा सोन्याप्रमाणे घेतली जाते, चौघांकडून घेतली जाते. तर श्रुतेन म्हणजे विद्यया शिक्षणाने, शीलाने, गुणाने आणि कर्माने, अशा प्रकारे या चौघांकडून सुद्धा पुरुषः परीक्षते. चतुर्भिः पुरुषः परीक्षते. त्या चौघांकडून पुरुषाची सुद्धा परीक्षा घेतली जाते. तर आता मित्रांनो पूर्णपणे याचा अर्थ बघूया.
ज्याप्रमाणे ही कसोटीच्या दगडावर जोरात घासल्याने, कापल्याने, तापण्याने, ठोकण्याने अशा 4 प्रकारे सोने पारखले जाते, त्याचप्रमाणे शिक्षण, चरित्र नाम शील, सद्गुण म्हणजे गुण आणि कर्मणा म्हणजे कार्य, या 4 गोष्टींनी पुरुषाची परीक्षा सुद्धा घेतली जाते. तो कर्मणा जो शब्द आहे ना, तो कर्मण आहे. अनंत नपुंसकलिंगी नामाचं तृतीय विभक्तीचं एक वचन वापरलेलं आहे. कर्मणा असा अर्थ आहे. कार्याने असा अर्थ आहे. चला तर मित्रांनो, अशा या मनुष्याची परीक्षा सोन्याप्रमाणे घेतली जाते हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढच्या सुभाषिताकडे आपण वळूया. पुढचं सुभाषित आहे मित्रांनो अनुष्टुप छंदातलं. बघा, मी प्रत्येक छंद तुम्हाला समोर दाखवतो आहे. आता अनुष्टुप छंदामध्ये आपल्या व्यवहारातले जितके काही सुभाषित स्तोत्र असतील किंवा गीता, रामायण, महाभारत याच्यातले बहुतांश छंद जे आहेत, श्लोक जे आहेत, हे याच छंदामध्ये प्रवेशित केलेले आहेत किंवा याच छंदामध्ये ते लिहिलेले आहेत. इवन सृष्टीतलं आद्य वाल्मिकीच्या मुखातून बाहेर पडलेलं जे सुभाषित आहे ते सुद्धा सुभाषित आपल्याला याच छंदामध्ये अनुष्टुप छंदामध्ये आलेलं दिसतं. मान शाद प्रतिष्ठा अगम शाश्वती समाहा हे जे सुभाषित आहे हे सुद्धा अनुष्टुप छंदातमध्येच बाहेर पडलेलं आहे. तसा अनुष्टुप छंद आपल्याला समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुभाषित पहा त्याचं लक्षण पहा काय आहे. श्लोके षष्ठम गुरुज्ञेयम सर्वत्र लघुपंचकम द्विश्चतुर्पादयो रस्वम सप्तम दीर्घमन्ययोः. एक सामान्य लक्षात ठेवा, या श्लोकामध्ये सर्वत्र 6 अक्षर असतात. 6वं अक्षर या श्लोकामध्ये प्रत्येकात 8 वर्ण असतात प्रत्येक चरणामध्ये. त्यातलं 6वं अक्षर हे गुरु असतं. श्लोकामध्ये सर्वत्र 5वं अक्षर हे लघु असतं. 4 चरण असतात. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं आणि चौथं. अशा प्रकारे चरण म्हणजे तिचे भाग असा अर्थ आहे. तर त्या भागामध्ये पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये 6वं अक्षर गुरु, दुसरा भाग जो आहे म्हणजे हा, त्यामध्ये 5वं अक्षर लघु, दुसरा आणि चौथा यामध्ये 7वं अक्षर गुरु म्हणजे मोठं. तर पहिलं चरण आणि पहिलं चरण आणि तिसरं चरण याच्यामध्ये 7वं अक्षर जे आहे ते लघु म्हणजे लहान असतं. अशा प्रकारे अनुष्टुप छंदाचं हे लक्षण आणि त्याचं अनुष्टुप छंदाचे सगळे सुभाषित आपण मॅक्झिमम आपल्या पुस्तकात दिलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. बघा, यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. है ना, हे सुभाषित आपण मित्रांनो आता बघूयात. अनुष्टुप छंदामध्ये सुद्धा रचलेलं सुभाषित आहे. यत्र विद्वज्जनः नास्ति, जेथे विद्वान लोक नाही आहेत. श्लाघ्यस्तत्रापि अल्पधीही, संधी पाहूया तिथे आपण. नास्ति न अधिक अस्ति, श्लाघ्य अधिकस्तत्र अधिक अल्प, धीही अधिकापि, हा आपण बघितला. निरस्तपादपः देशे एरंडोपि एरंडा अधिकापि असा अर्थ आहे. यत्र विद्वज्जनः न अधिक अस्ति तत्र अल्पधीहि अपि श्लाघ्यः भवति, यथा निरस्तपादपः देशे एरंडः अपि द्रुमायते. चला तर मित्रांनो याचा अर्थ पाहूया. यत्र विद्वज्जनः नास्ति, ज्या ठिकाणी, यत्र म्हणजे ज्या ठिकाणी, जेथे विद्वान लोक नाहीत. यत्र विद्वज्जनः नास्ति, जेथे विद्वान लोक नाहीत. श्लाघ्यः म्हणजे प्रशंसनीय ठरतात. तत्र तेथे अल्पधीही, अल्प म्हणजे थोडासा, धी म्हणजे बुद्धी, थोडीशी बुद्धी असलेले, सामान्य बुद्धी असलेले लोक तेथे श्लाघ्यतेला प्राप्त होतात, म्हणजे प्रशंसेला प्राप्त होतात. याचं उदाहरण देऊन सांगतात ते की ज्याप्रमाणे निरस्तपादपः देशे, कस्मिन् देशे निरस्तपादपः, एकही वृक्ष नाही आहे, मोठं झाड नाही आहे, त्या ठिकाणी
निरस्तपादपः देशे एरंडः अपि द्रुमायते. एरंडाचं जे वृक्ष आहे ते वृक्षसुद्धा द्रुमायते, झाड ठरतं असा अर्थ आहे. बघा, एक वरच्या सुभाषितामध्ये एक तत्व आणि खालच्या ओळीमध्ये त्याचा अर्थ, एक त्या अर्थासाठी स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण, अशा प्रकारे संस्कृत भाषेचा एक विशेष आहे की जे आपल्याला इथे पाहायला मिळतं. यत्र विद्वज्जनः नास्ति, ज्याप्रमाणे जिथे विद्वान लोक नाही आहेत, तत्र त्याप्रमाणे तेथे श्लाघ्य प्रशंसनीय ठरतात. अल्पदेही लहान बुद्धीचे लोकसुद्धा प्रशंसनीय ठरतात, है ना. विद्वज्जनः, विद्वज्जनः नाम विद्वान जनः, हा कर्मधारय समास इथे होतो. विद्वज्जनः. अल्पदीही अपि, इथे बघा, अल्पदीही, अल्पाधीही यस्य सहा, ज्याची बुद्धी कमी आहे किंवा सामान्य आहे असा जो तो बहुब्रीही समास असा याचा अर्थ होतो. निरस्तः पादपे, हे बघा, निरस्तपादपे, निरस्तपादप नाम निरस्ताः पादपाः यस्मात् सह देशः, तस्मिन् बहुव्रीही समास इथे झाला, ज्यातील वृक्ष नाहीसे झालेले आहेत, केले गेलेले आहेत असा. इथे पादप का म्हटलं वृक्षाला, एक विशेष आहे की पादैहि पिबंती इति पादपाः. बघा, पादप, पाद म्हणजे पाय, स्वपायांनी जे पिण्याचं काम करतात. मित्रांनो, वृक्ष पाणी कुठून घेतात तर जमिनीतून घेतात. तर जमिनीवर उभं राहण्याकरता त्यांचे पाय जे आहेत ते आहे मूळ. अशा आपल्या मुळांनी म्हणजेच पायांनी जे पिण्याचं काम करतात तेच म्हणजे वृक्ष, म्हणून त्याला पादप असं नाव पडलं आहे. जसं आपण मागच्या सुभाषितामध्ये द्विप पाहिलं होतं, द्वाभ्याम पिबती इति, दोघांनी पितात, तोंड आणि सोंड असा अर्थ. तर तिथे पादप हे सुद्धा तसंच आहे की पादेही पिबती इति. मग एक मूळ असतं का, नाही तर अनेक मुळं असतात, त्या मुळांनी जो पितो आहे असा निरस्पादप म्हणजे वृक्ष. तर बघा, द्रुमायते, द्रुमः भवति, द्रुमः नाम वृक्षः, द्रुमायते, द्रुमः नास्ति तथापि तादृशं भासते इति, है ना. वृक्ष नाही आहे पण तो मानला जातो असा याचा अर्थ आहे द्रुमायते. लक्षात घ्या, एक एक आपण इथे पाहतो आहे. यत्र, ज्या ठिकाणी विद्वज्जनः नास्ति, विद्वान लोक नाही आहेत, माणूस नसतो, तेथे तत्र श्लाघ्य म्हणजे सामान्य बुद्धीचा माणूससुद्धा, अल्पदीही म्हणजे अल्पबुद्धीचा माणूससुद्धा प्रशंसनीय ठरतो, म्हणजे श्लाघ्यताम याती, श्लाघ्यतेला प्राप्त ठरतो, प्रशंसेला प्राप्त होतो. तत्र तेथे, म्हणजे आपण जेथील अशी कंडिशन आहे, अशी परिस्थिती आहे, तेथे एक उदाहरण तरी सांगितलं आहे की यत्र वृक्ष नाम निरस्तः देशः वर्तते, वृक्ष नाहीसे झालेले आहेत अशा ठिकाणी एरंडोपी द्रुमायते, एरंड्याचे झाडसुद्धा देखील त्याला वृक्ष असं मानलं जातं. अशा प्रकारे पुढचं सुभाषित आपण बघूया मित्रांनो. बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या हातून घडत असतात आणि आपण प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन त्याच्यावरती मात करण्याचं काम करत असतो. तर आपल्यावरती कोणकोणते संकट येतात, निसर्गतः आपण पाहतो की आपल्यावरती भूकंप, पूर, आग, हवा, पाणी अशा अनेक संकटांना मनुष्य प्रत्येक जीवनामध्ये जीवन जगत असताना सामोरं जात असतो. त्यावरती हे सुभाषित मित्रांनो लक्षात घ्या. या तावत् भयाद्भिभेतव्यं यावत् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद् यथोचितं. पंचतंत्रातून घेतलेले सुभाषित आहे मित्रांनो. आपण याचा आधी अन्वय पाहूया. अनुष्टुप छंदामध्ये हे रचित केलेलं आहे. यावत, यावत भयम न आगतम, भयम न आगतम तावत भयाद्भि भेतव्यम. एक तत्व सांगितलेलं आहे बघा. यावत भयम न आगतम तावत
भयात् भेतव्यम तथापि आगतं भयं वीक्ष्य नरः कुर्याद यथोचितम. अर्थ पाहूया पुणेचा. संधी विग्रह बहु संधी विग्रह भयात भीही नाम भयात ही. पुढचा संधी येतो भयमनागतम. भयम अधिक अनागतम. अनागतम भयम यथोचितम यथा अधिक उचितम. अर्थ पाहूया शब्दांचा आता. वीक्ष है ना, हे वीक्ष जे आहे सुद्धा अव्यय आहे, लेवंत अव्यय. पाहून असा अर्थ. कुर्यात. कुर्यात नाम यथा अधिक समोर यथोचितमच्या समोरचा आहे कुर्यात. कुर्यात म्हणजे करावे. यावत तावत. यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत. भेतव्यम म्हणजे भ्यावं. आता याचा प्रत्यक्ष अर्थ पाहू आपण. यावत भयात भी भेतव्यम. यावत म्हणजे जोपर्यंत. भयात भेतव्यम. भयात भेतव्यम है ना, तोपर्यंत भ्यावं. कुठपर्यंत. यावत भयम न आगतम. भयम नागत अनागतम. अनागतम भयम यावत. जोपर्यंत ते भय किंवा भीती आलेली नाही तोपर्यंत. तावतपर्यंत भयात भेतव्यम. तोपर्यंत भीतीला भ्यावं की हो छान, अरे बापरे ते भूकंप येईल बरं का. परंतु एकदा जर का ते आलेलं आहे, एखाद्या का संकट समोर आलेलं आहे, तथापि तरीसुद्धा आगतम भयम वीक्ष. आता आले संकट आलेलंच आहे. भयम वीक्ष भय आलेलं पाहून. वीक्ष म्हणजे पाहून. नरह कुर्यात यथोचितम. नरह म्हणजे मनुष्य. कुर्यात म्हणजे करावे. यथोचितम ज्याप्रमाणे उचित आहे त्याप्रमाणे ते मनुष्याने तिथे करावं असा अर्थ आहे. बघा, जोपर्यंत संकट आले नाही तोपर्यंत संकटाला घाबरावे है ना. यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम. जोपर्यंत संकट अनागतम न आगतम इथे अनागतम बहुंगीचा. जोपर्यंत आले नाही तोपर्यंत भ्यावं. तथापि तरीसुद्धा आलेले संकट पाहून आगतम तू भयम वीक्ष. तस्य प्रतिकारार्थम त्याच्या प्रतिकारार्थ योग्य असेल ते करावे. नराने योग्य जिथे काय असेल तिथं आपण केलं पाहिजे. म्हणजे संकटांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. भीती पण आपल्यामध्ये आहे, परंतु भीती कुठपर्यंत बाळगायची आहे. जोपर्यंत संकट आपल्यासमोर येऊन उभं राहत नाही तोपर्यंत. परंतु आलेल्या संकटांना तोंड देणं, आलेल्या संकटांशी सामना करणं ही भारतीय सुभाषितांची ताकद आपल्याला हे शिकवते आहे की मनुष्याने त्या संकटापासून पळून जायचं नाही आहे, तर त्या संकटाशी सामना करायचा आहे. आणि जो आपण पाहतो की तो उत्तम मनुष्य म्हटला जातो की जो संकटाशी सामना करून त्यावरती मात मिळवतो. पुढच्या सुभाषित आपण बघूया मित्रांनो. उत्तमो नातिवक्ता स्यादधमो बहुभाषते स्वर्णेन ध्वनिस्ताग्दृत् यादृक् कांसे प्रजायते. बघा, उत्तमः अधिवक्ता न स्यात्. अधमः बहुभाषते. स्यात् अधमो बहुभाषते. यादृक् ज्याप्रमाणे कांसे ध्वनी प्रजायते तादृक् सुवर्णेन. तादृक् सुवर्णे ध्वनी न प्रजायते. उत्तमो नातिवक्ता. उत्तमः न अधिवक्ता इत्येव. स्यात् अधमो. स्यात् अधिक अधमः इति. अधिक बहु संधि. ध्वनिः तादृक् यादृक् कांसे. ध्वनिः अधिक तादृक् अधिक यादृक् अधिक कांसे. आता आपण याचा शब्दशः अर्थ पाहू. उत्तम नातिवक्ता. उत्तमः. बघा, उत्तमः अधिवक्ता न स्यात्. अधमः बहुभाषते. यादृक् कांसे ध्वनिः प्रजायते तादृक् स्वर्णे न. यादृक् तादृकचा अर्थ होतो जेवढा तेवढा. अतिवक्ता नाम बडबडा. कांसे. कांसेचा अर्थ होतो
कास नावाचा एक धातू आहे, त्याचं नाव कांस्य है ना, ब्रॉन्झ मेडल. प्रजायते, प्रजायते म्हणजे निर्माण होतो असा अर्थ आहे. बघा, अतिवक्ता, अतिवक्ता नाम खूप बडबड करणारा, खूप बोलणारा. आता आपण अर्थ पाहू. उत्तम न अतिवक्ता, उत्तम माणूस फार बडबड करणारा नसेल. सरळ सांगितलं आहे. उदाहरण देऊ, खालच्या वळीत उदाहरण दिलेलं आहे. उत्तमो ना अतिवक्ता, उत्तम मनुष्य हा फार बडबड करणारा नसेल, है ना. मग कोण असेल? स्यात अधम बहुभाषते, अधम स्यात, तो अधम असेल, हलक्या प्रतीचा मनुष्य असेल तर बहुभाषते, खूप बडबड करेल. उदाहरण दिलेलं आहे. काशाचा जेवढा आवाज होतो, कांस्याच भांड्याचा जेवढा आवाज होतो, तेवढा सुवर्णेन ध्वनीही, है ना, तेवढा सोन्याचा मात्र आवाज होत नाही. लक्षात ठेवा की उत्तम जो वक्ता आहे तो भरपूर बोलणार नाही, खूप ऐकून घेईल. आणि जो अधम आहे तो खूप बडबड करेल, तो खूप बोलेल असा अर्थ आहे. ज्याप्रमाणे कांस्याच्या भांड्यामध्ये भरपूर आवाज होतो, कांस्याचं भांडं पडलं तर खूप आवाज करतं, तादृशा स्वर्णेन स्यात, तेवढा सोन्याचा आवाज जो आहे तो होणार नाही असा अर्थ आहे. मनुष्याने अतिवक्ता होऊ नये, है ना, फार बडबड करणारा होऊ नये. तर त्याने काय करावं? उत्तम न अधिभाषते, उत्तम मनुष्य जो आहे तो सोन्याप्रमाणे, म्हणजे जास्त बडबड करणारा नाही. तर कसा असतो? उत्तम न अतिवक्ता, भरपूर बडबड करणारा हा उत्तम मनुष्य असू शकत नाही असा अर्थ आहे. आपण याचा अर्थ पाहिला मित्रांनो. उत्तम ना अतिवक्ता, उत्तम मनुष्य हा अतिवक्ता नसतो, म्हणजे फार बडबड करणारा नसतो, तर हलक्या प्रतीचा मनुष्य मात्र खूप बडबड करणारा असतो. ज्याप्रमाणे कांस्य धातूमध्ये खूप आवाज होतो, काशाच्या भांडं जेवढा आवाज करतं तेवढं सोन्यामध्ये आवाज होत नाही, तेवढं सोन्याचं भांडं आवाज करत नाही असा अर्थ आहे. पुत्रसुभाषिताकडे आपण बोलूया मित्रांनो. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्यकर्षकः, सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. बघा, याचा अर्थ आपण बघूया. आधी अन्वय बघूया. अन्वय हा, कृषकः क्षेत्रमासाद्य यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते, सुकृते वा दुष्कृते अपि तादृशं फलं लभते. कृषकः, असं माहिती आहे तुम्हाला, कृषकः नाम कृषिवलः. कृषिवलः क्षेत्रम आसाद्य, क्षेत्रम शेती, आसाद्य म्हणजे गत्वा, जाऊन असा अर्थ आहे. यादृशम फलम वपते, वपते म्हणजे पेरणे असा अर्थ आहे. यादृशम ज्याप्रमाणे, ज्या प्रकारचं बी शेतकरी शेतात जाऊन पेरतो, तादृशम लभते फलम, त्याच प्रकारचं फळ त्याला प्राप्त होतं. ज्या प्रकारचं बी तो पेरतो, रोपतो, त्याच प्रकारचं बी त्याला फळ जे प्राप्त होतं. म्हणजे जर का शेतकऱ्याने गहू पेरले असतील, गव्हाचं बी पेरलं असेल तर गहू उगवतील, आंब्याचं बी पेरले असेल तर आंब्याचे वृक्ष लागतील, आंबा लागेल. म्हणून मग ज्या प्रकारचा कष्ट त्याने घेतलेले आहेत, ज्या प्रकारचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत, त्या प्रकारचं फळ त्याला प्राप्त होतं. सुकृते दुष्कृते वा अपि, है ना, की त्याला चांगलं कर्म केलेले आहेत तर चांगलं फळ प्राप्त होईल, दुष्कर्म केलेले आहेत तर दुष्फळ प्राप्त होईल. इथे फक्त शेतकऱ्यांचं उदाहरण दिलेलं आहे की शेतामध्ये ज्या प्रकारचं बी शेतकरी पेरतो त्या प्रकारचं फळ त्याला प्राप्त होतं. तर प्रत्यक्ष मनुष्य जन्मामध्ये काय आहे? सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. ज्या प्रकारचं बी शेतकरी पेरतो त्या प्रकारे त्याला जसं फळ प्राप्त होतं, तसं मनुष्य जन्मामध्ये, आपल्या संसारामध्ये ज्या प्रकारचं कर्म मनुष्य करत राहतो त्याच प्रकारचं त्याला फळ प्राप्त होत असतं. बरं, होतं काय की मनुष्य ज्या प्रकारचे कर्म करतो त्या प्रकारचे फळाची अपेक्षा करत नाही, आणि ज्या प्रकारचे फळाची अपेक्षा करतो त्या प्रकारचे कर्म करत नाही.
असं प्रत्यक्ष घडत असतं. बघा या सुभाषितामध्ये काय अर्थ काय सांगतो. शेतकरी शेतात गेल्यावर जसे बी पेरतो तसे त्याला फळ किंवा पीक प्राप्त होत असतं. कृषकः यादृशं बीजं वपते क्षेत्रमासाद्य. शेतात जाऊन यादृशं बीजं वपते, ज्या प्रकारचं बी पेरतो, तादृशं लभते फलम, त्या प्रकारचं फळ त्याला प्राप्त होतं. जसे मनुष्य सुकृते दुष्कृते वा, सुकृत नाम चांगले कर्म, दुष्कृत म्हणजे वाईट कर्म. सुकृते म्हणजे चांगल्या कर्मामध्ये, दुष्कृते म्हणजे वाईट कर्मामध्ये, वा अपि चांगल्या कर्मामध्ये किंवा वाईट कर्मामध्ये त्याला त्याचप्रमाणे फळ मिळतं ज्याप्रमाणे त्याने बी पेरलेलं असतं. म्हणजे ज्याप्रमाणे त्याने कर्म केलेले असते त्याचप्रमाणे त्याला फळाची प्राप्ती होत असते. मित्रांनो, या सगळ्या सुभाषितांचा अभ्यास तुमच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक जो आहे तो दिलेला आहे भाषा अभ्यास म्हणून. प्रत्येक सुभाषितावरती तुम्हाला वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रत्येक सुभाषिताचा एक अभ्यास दिलेला आहे. तो आपण सगळ्यांनी या भाषा अभ्यास जो आहे तो आपापल्या वहीत लिहून घ्यायचा आहे आणि प्रत्येक सुभाषिताचं भाषांतर असेल ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला विभाग क्रमांक 3मध्ये हे सगळे भाषांतर जे आहे हे भाषांतर आपल्या कामी येणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे इयत्ता 10वीचा जो काही तुमचा व्हिडिओ होईल ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. चला तर मग आज एवढंच मित्रांनो, बघूया. धन्यवाद. नमो नमः.